झालेला आहे आणि मी आजच माहिती घेतली की ह्या शेतकऱ्यांना आता भरपाई दिली जाणार आहे शासनाकडून। तर या भरपाईची किंमत ऐकून मी स्वतः थक्क झालो आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 8,500 रुपये शासन देणार आहे। आता हेक्टरमध्ये अंदाजे माझ्या मते तरी 100 गुंठा जमीन येते, म्हणजे एका गुंठ्याला अंदाजे 80 की 85 रुपये एका शेतकऱ्याला मिळणार आहेत। आणि ह्या 80-85 रुपये या शेतकऱ्याला किती पुरणार आहेत एका गुंठ्यामागे? एक गुंठा जर आपल्याला शेती करायची झाली तर अंदाजे किमान 800 ते 900 रुपये खर्चच येतो आणि आपण अंग मेहनत करतो ह्या उन्हामध्ये ह्या पावसामध्ये ती वेगळी। मला सांगा, अशा जर भरपाई आपल्या कोकणातील शेतकऱ्याला मिळाल्या तर त्या कितपत योग्य आहेत? शासनाने कृपया करून जर कोकणात भात शेती वाटतंय की झाली पाहिजे किंवा तरुण वर्गाने शेती करायला हवी, तर कृपया करून शासनाने लक्ष द्यायला पाहिजे की शेती कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल किंवा शेतकऱ्यांना भरपाई कशी चांगली देता येईल। आज एवढ्याच्या क्षुल्लक पैशांमध्ये कोकणातला शेतकरी शेती करू शकत नाही। मी तुम्हाला 1-2 व्हिडिओ दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की किती शेतीसाठी मेहनत घ्यावी लागते, काय काय करावं लागतं। एक कुटुंब वर्षभर या शेतीसाठी किती